So we are in the third section of real numbers. Now see, last time what we have seen is any rational number can be shown on number line. That's why this number line and irrational number together is called a real number line. Any rational number can be shown on the number line. Now let us see the irrational number root 2, root 3, root 5 can be shown on the number line. It is very simple procedure. I will show one in one figure how to show all these numbers on number line. Now you have to first draw a number line. You have to take 0 at somewhere, suppose middle, because you want a negative side of that one as well as positive side of that one. आता 1, 2 इकडे वजा 1 वजा 2 खुणा करून घ्यायचे. खुणा करून घेताना हे अंतर 1 आपण घेतले. 1 याचा अर्थ ते 1 सेंटीमीटर असेल, 1 मिलीमीटर असेल, 1 इंच असेल, 1 मीटर असेल. तुमच्याकडे किती आहे, किमान आपल्याला 2 पर्यंत जायचं आहे. 2 आणि 2च्या पुढे थोडंसं पाहिजे आपल्याला. म्हणजे हे 1 म्हणजे आपण किती घेऊ शकतो, पण जेवढं हे 1 घेतलं तेवढंच हे पुढचं 1 असलं पाहिजे, तेवढंच हे इकडचं 1 असलं पाहिजे, तेवढंच हे इकडचं 1 असलं पाहिजे. त्यामुळे पहिली प्रोसिजर आहे ड्रॉ ए लाईन. टेक पॉइंट्स 0, 1, 2 और -1, -2. आता आपल्याला समजा प्लस मायनस रूट 2 काढायचा आहे. तर प्रोसिजर कशी आहे की एक हा जो पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, सपोज पॉइंट इज ए. या ए पॉइंटवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे. आता परपेंडिक्युलर काढताना 2-3 प्रोसिजर आहे. तुम्ही प्रोट्रॅक्टर घेऊन तुम्ही इथे 90 डिग्रीची खुणा करून त्याच्यावर काढू शकता. आता आपल्याकडे प्रोट्रॅक्टर नसल्यामुळे आपण एक प्रोसिजर करतोय. तुम्हाला माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची प्रोसिजर. बघा हा पॉइंट आपल्याला फिक्स केला आपण आणि इकडून आपण या लाईनवर या पॉइंट मधून जाणारा परपेंडिक्युलर काढतोय. आपण परपेंडिक्युलर काढला. तुम्ही जेव्हा वहीवर काढाल तेव्हा माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काढू शकता, कारण तुमच्या पेन्सिल व्यवस्थित टोक असतो. परपेंडिक्युलर काढल्यानंतर पुढची प्रोसिजर काय बघा, जेवढं हे अंतर आपण घेतले 1 म्हणून तेवढंच अंतर आपल्याला याच्यावरती मेजर करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे पट्टीच्या ऐवजी मी कंपासचा वापर करतो. तुम्ही पट्टीचा डायरेक्ट वापर केला तरी चालेल. हे माझं अंतर 1 आहे. तेवढंच अंतर मी इथून घेतो आणि इकडे खुणा करतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे अंतर 1 आहे आणि हे अंतर सुद्धा 1 आहे. समजा हा पॉइंट ए आणि बी आहे. आता पायथागोरस थेरमचा जर आपण वापर केला तर हे जे ओबी अंतर आहे, समजा हे असं आहे, असं गृहीत धरूया आपण, ओबी जोडला तर ओबी हे अंतर √2 एवढा असेल. का? कारण याचा वर्ग अधिक याचा वर्ग बरोबर याचा वर्ग असतो. याचा वर्ग 1, याचा वर्ग 1 म्हणजे हे पण 2 येईल आणि मग वर्गमूळ काढले की वर्गमूळ 2. म्हणजे हे जे अंतर आहे ओ आणि बी याच्यातलं हे अंतर वर्गमूळात 2 असेल. तर हे अंतर जेवढं आहे तेवढं कंपासमध्ये खुणा करून घ्यायची, म्हणजे अंतर घ्यायचं आणि सरळ इकडे छेदेल असा कौस मारायचा. तसाच तिकडून इकडे छेदेल असा कौस मारायचा. म्हणजे आपल्याला बरोबर वर्गमुळात 2 हा पॉइंट मिळेल आणि हा इकडेचा वजा वर्गमुळात 2 पॉइंट मिळेल. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे वर्गमुळात जेवढं हे अंतर आहे तेवढंच आपल्याला हे अंतर घ्यायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायचं. आता वर्गमुळात 2 वरून तुम्हाला पुढे वर्गमुळात 3 सुद्धा काढता येऊ शकते, √3. म्हणजे आता आपल्याला √2 हा बघा 1 आणि 2च्या मध्ये मिळालाय. आता काय करायचंय, 1 आणि 2च्या मध्येच आपल्याला ह्या वर्गमुळात 2 या लाईनवर परपेंडिक्युलर काढायचं. खरं म्हणजे प्रोसिजर मगाच्या सारखीच करायला पाहिजे, पण ही लाईन माझ्याकडे ऑलरेडी काढलेली आहे, त्याला मी पॅरलल लाईन काढतोय. म्हणजे साधारणतः ही लाईन आपल्याला मिळेल. आता हे जे अंतर आहे हे वर्गमुळात 2 आहे. या याच्यावर मी पुन्हा 1 जेवढं आहे तेवढंच अंतर घेतोय. म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट एका रेषेत आल्यासारखं तुम्हाला दिसेल. आता हे 2 आहे, हे आपण 1 घेतलंय. याचा वर्ग म्हणजे 2, याचा वर्ग म्हणजे 1, म्हणजे एकूण उत्तर आलं 3. म्हणजे हे जे अंतर आहे
हे जे अंतर आहे हे वर्गमुळात 3 एवढं असेल, कारण हे 2 आणि हे 1 म्हणजे 3 झालं आणि वर्गमूळ करायचं बरोबर. म्हणजे जर आता आपण कंपासमध्ये ह्या 2 पॉईंट मधलं अंतर जे आहे ते घेतलं, समजा हा तुमचा पॉईंट आहे काहीतरी AB झाला, हा CD आहे, तर CD मधलं जर अंतर हे सुद्धा परपेंडिक्युलर आहे हे लक्षात घ्या. तर आपण इथून हे अंतर मोजलं आणि जर कंस मारला तर हा जो पॉईंट येईल हा तुमचा पॉईंट येईल √3 आणि तसाच इकडून तेवढंच अंतर ठेवून पॉईंट मारला तर येईल -√3. आता म्हणजे प्लस मायनस √3 झाला, प्लस मायनस √2 झाला. आता √5 प्लस मायनस √5 करायचं असेल तर मी फक्त प्रोसिजर सांगतो, तुम्ही करून बघा. की हे अंतर इथपर्यंत 2 आहे आपल्याला माहिती आहे. आता 2 वर लाईन काढायची आहे 90 डिग्रीची लाईन. मी काढतो अशी न काढता तुम्ही मी जी पहिली प्रोसिजर दाखवली ती प्रोसिजर दाखवून लाईन काढा. लाईन काढली की त्याच्यावर पुन्हा असंच जिथे 1 घेतले तसंच इथे 1 घेतले तसंच इथे पण 1 घ्यायचा. जो पॉईंट मिळेल तो पॉईंट इथे जोडायचा. म्हणजे हे तुमचं ऑटोमॅटिक √5 झालं, कारण हे 2 आहे त्याचा वर्ग 4 आणि हे 1 तुम्ही घेणार आहात म्हणजे 1 चा वर्ग 1 म्हणजे 4 आणि 1 5 म्हणजे वर्गमुळात 5 मिळेल. म्हणजे एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन जर आपण कंस मारला तर तुम्हाला वर्गमुळात 5 आणि तोच इकडच्या बाजूला मारला की वर्गमुळात म्हणजे मायनस वर्गमुळात 5 असं करता येईल. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने एकदा वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 मिळेल की तुम्ही कुठल्याही नंबर लाईन वरती दाखवू शकता. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल आता की एनी रॅशनल नंबर और एनी इरॅशनल नंबर कॅन बी शोन ऑन द नंबर लाईन. Now let us see the next part, that is how to know the decimal form of irrational number. जसं आपल्याला माहिती आहे की रॅशनल नंबर हा रॅशनल फॉर्म मध्ये असतो किंवा डेसिमल फॉर्म मध्ये 2 प्रकारे आपण लिहू शकतो. एक म्हणजे टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. तर मग इरॅशनल नंबरचं आपल्याला माहिती आहे की आपण नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतो, पण त्याचा डेसिमल फॉर्म म्हणजे त्याची व्हॅल्यू किती, एक्झॅक्ट व्हॅल्यू तर काढता येत नाही त्याला, ते आपल्याला माहितीच आहे इरॅशनल नंबरची. पण काही डेसिमल पॉईंट पर्यंत आपण कशी व्हॅल्यू काढू शकतो त्याच्यासाठी 1-2 उदाहरणं आपण बघूया. √2 ची आपण पहिल्यांदा बघतो. इथे 2 आपण घेतलाय कारण √2 ची व्हॅल्यू काढायची आहे. दिस इज कॉल्ड डिव्हिजन मेथड. दिस मेथड इज कॉल्ड डिव्हिजन मेथड किंवा भागाकार पद्धतीने आपण काढतो. म्हणजे नेहमी सारखा भागाकार नाही, थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. पहिल्यांदा आपण जो काय आपला नंबर असेल डेसिमल पॉईंटच्या पुढचे जे नंबर असतील ते इथून आपण 2-2चे गट करायला सुरुवात केली. 0-0-0-0 जितके आपल्याला डेसिमल पॉईंट पाहिजे तेवढे घेतले. हा 2 आहे. आता पहिल्यांदा आपल्याला असे नंबर शोधायचा आहे की जो 2 म्हणजे पूर्ण वर्ग 2 पेक्षा कमी आहे. तर एकच हा पूर्ण वर्ग आहे की जो 2 पेक्षा कमी आहे. त्यामुळे 1 चा भाग लावला, इथे पण 1 चा भाग लावला, इथे 1 चा भाग लावला. त्याच्यामुळे नेहमी सारखा भागाकार हा वजाबाकी केली की येईल 1. आता पुढे काय करायचं, जेवढा भाग लागलाय तेवढा त्याच्यात मिळवायचा आणि हा आकडा लिहिताना ह्यांची बेरीज करताना जरा मागच्या बाजूला यायचा, कारण आपल्याला दुसरा आकडा इथे घ्यायचा आहे. आता इथे याच्यावरती जसं आपण नेहमी भागाकार करतो तसंच आहे, पण थोडी पद्धत वेगळी आहे. इथे घेताना हा पूर्ण गटच आपण घेणार आहोत, त्यामुळे 100 येईल इथे. आता असा इथे आकडा लिहायचा आहे. म्हणजे आता आकडे आपल्याला माहिती 0 to 9 एवढेच आकडे आपल्याला 1 अंकी आपल्याकडे आहे. 0 लिहिला तर गुणिले 0 काढल्यानंतर उत्तर 0च येणार आहे. त्यामुळे 0 तर आपण लिहिणार नाही आत्ता तरी, कारण इथे 100 आहे. म्हणजे 1 लिहिला तर किती येईल, 21 येईल. 21 गुणिले 1 केलं की 21 येईल. म्हणजे 100 पेक्षा कमी आहे, म्हणजे बरंच कमी आहे. 2 घेतलं तर किती येईल, 44 येईल, कारण 22 दुणे 44 येईल. 3 घेतलं तर किती येईल, तर 23 त्रिक 69 येईल. त्याच्यानंतर 4 घेतलं तर किती येईल, तर 24 चौक 96 येईल. 5 घेतलं तर 25 5 125 येईल, म्हणजे 100 पेक्षा जास्त येईल. त्यामुळे आपण इथे किती घेणार आहोत, 4 घेणार आहोत. आता हे जे काय मी आता केलं हे मनातल्या मनात आपल्याला करायचंय. आपण किती फास्ट करू शकतो तेवढं आपल्याला हे फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल. 4 म्हणजे मी इथं 4चा भाग लावणार आहे. ज्या अर्थी मी पॉईंटच्या पुढचे गट घेतले त्यामुळे इथे 4चा भाग लावला. इथे आलं 96, आपल्याला माहिती आहे. आता वजाबाकी केली, उत्तर आलं 4. जेवढे मी इथे भाग लावलाय तेवढे आपल्याला त्याच्यात मिळवायचे आणि मिळवल्यानंतर जो येणारा आकडा तो थोडा मागे लिहायचा, कारण पुन्हा आता आपल्याला इथे त्याच्यावर एक आकडा लिहायचा आहे. इथे पुन्हा मी गट घेतला, पुढचा जो काय आहे तो. आता मला परत एकदा इथे असा एक नंबर शोधायचा आहे 1 ते 9 मधला किंवा 0 ते 9 मधला.
ही गुणाकार केल्यानंतर त्याच संख्येने गुणल्यानंतर 400 पेक्षा कमी उत्तर येईल. आता साधी गोष्ट आहे, 281 गुणिले 1 केले 281, 200 समजा 2 लिहिला तर 282 गुणिले 2 केल्यावर 400 पेक्षा वर जाईल. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये जास्त भाग लावता नाही, त्यामुळे इथे एकचाच भाग लावावा. जो भाग इथे लावाल तोच इथे लावायचा आहे. 281 येईल, म्हणजे 19 शिल्लक राहतील. सॉरी 119 शिल्लक राहतील. इथे 1 आपण मिळवणार आहोत. 1 मिळवल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते जरा मागे लिहायचे 282, कारण आपल्याला एक आकडा इथे शोधायचा आहे. अर्थात हे गट घेऊन झाला, हा गट घेऊन झालेला आहे. आता आपण हा गट घेतोय, म्हणजे 1900 असा माझा आकडा येईल, 11,900 आकडा येईल. आणि इथे आता मला असा आकडा शोधायचा आहे की 1 2 3 4 ट्राय करत राहायचं आहे. आता साधारणतः कसं करायचं बघा, 2800 असं समजूया आपण, वरची तात्पुरत्या बाजूला ठेवा, आणि हे 11,000 आहे. आता 2800 आणि 11,000 याच्यामध्ये आपण कितीचा भाग लावला, 28 म्हणजे 28 चोक केलं तर आपण साधारणतः 8,000च्या 9,000च्या आसपास, 10,000च्या आसपास येईल. त्यामुळे 4चा भाग लावता येईल. समजा आपल्याला हे पटकन कळलं नाही तर साधी गोष्ट आहे, 28 1 करत तर तेवढंच येईल, म्हणजे ह्याच्यापेक्षा खूपच कमी आहे. गुणिले 2 केलं तरी बऱ्यापैकी कमी होणार आहे. 28 5,700च्या आसपास येईल. 3 केलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा 8,000 समथिंगच्या येईल. म्हणजे गुणिले 4 केलं तर ह्याच्यापेक्षा कमी येईल. गुणिले 4 आपण करून बघायचं. गुणिले 4 करणार आहोत, त्यामुळे आपण 4 मिळवणार आहोत, भाग पण 4चा लावणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे की मी साधारण गुणाकार करून ठेवलाय, ते 1100 296 येतो. त्याच्यानंतर उत्तर 604 शिल्लक राहतात. इथे 4 केल्यामुळे 2 8 2 8 असं राहतं. आता इथे आपल्याला नंबर शोधायचा, पण पुढे 2 झिरो घ्यायचे. आता इथे साधारणतः आपल्याला माहिती आहे हे 2,800 आहेत आणि हे 60,400 आहे. 2,800 म्हणजे आपण इथे आता हे 28,000 असं समजूया. कारण इथे एक आकडा येणार आहे 28,000 आणि 60,000, म्हणजे साधारण 2चा भाग लागेल. त्यामुळे 2चा भाग लावला की 2चा भाग लागला की येईल उत्तर 56,564 राहील 3,836. इथे परत तुम्हाला नंबर शोधायचे. हे तुम्ही कितीही पुढे पर्यंत गेला तरी तुमच्या अशी गोष्ट लक्षात येईल, इथे कधीही आकडा रिपीटेड आहे असं तुम्हाला मिळणारच नाही. त्यामुळे ही प्रोसिजर आपण जितकी इथे 0 घेत जाऊ केव्हाही ही प्रोसिजर आयुष्यात संपणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची जी व्हॅल्यू आहे ती असते कसली, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर. म्हणजे आता ह्या थोडक्यात त्याचं √2चं उत्तर किती झालं, 1.4142 अँड सो ऑन. नॉर्मली आपण कसं लिहितो 414, म्हणजे आपल्याला वाटतं 44 येईल का, तसं येत नाही. ते 2 येईल का, त्याच्यानंतर काही वेळा आकडे येईल. त्यामुळे ही पुढची किंमत आपल्याला माहितीच नाही. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. रिकरिंग सुद्धा येत नाही, टर्मिनेटिंग सुद्धा. अजून एक उदाहरण आपण बघूया √3 साठी. आता सेम आहे, √3चं 3 आपण घेतला, त्याच्यावर 0 0 0 0 0 0 समजा आपल्याला 3 डेसिमल पर्यंत करायचं आहे. सेम प्रोसिजर आहे. आता 3च्या आधीचा पूर्ण वर्ग म्हणजे 1च आहे, त्यामुळे भाग लागेल 1चाच, म्हणजे इथे राहील 2, म्हणजे आलं 200. आता 1चा भाग लावला म्हणजे 1 आपण त्याच्यात मिळवणार आहोत, म्हणजे आलं 2. आता तुम्ही पुढे बघितलं √3च्या ऐवजी आपण √5 घेऊया, कारण माझ्याकडे √3चं सोडवलेलं नाहीये. √5 घेतलं तर काय होईल, इथे 2चा भाग लागेल. मग 2 दुणे 4 म्हणजे उत्तर येईल 1. 2 अधिक 2 केल्यावर उत्तर येईल 4. कारण √3 आपल्याला काढता येणार नाही असं नाही, पण थोडं कॅल्क्युलेशन आपल्याला करायला वेळ लागेल. तुम्ही स्वतः ते करून बघा. आता 4 वर असा आकडा लिहायचा आहे की मला वाटतं सरळ तुम्हाला दिसेल की 41 येईल, ह्याच्यापेक्षा खूप कमी येईल. 42 गुणिले 2 केले की 84 येईल. त्यामुळे 2चा आपण भाग लावतोय, म्हणजे आता 2.2 येईल, 84 उरले 16. वर डबल 0 घेतला आपण की आता इथे आपल्याला असा आकडा शोधायचा आहे की हे 400 आहे साधारण आहे आणि हे 1600 आहे. मी तुम्हाला माहिती की 4चा भाग लागला तर 1600 पेक्षा जास्त येईल, कारण इथे 2 पुढे आकडे आहेत. त्यामुळे 3चाच भाग लागेल. त्यामुळे इथे लिहिणार आहे 3 आणि मग अधिक 3 करणार आहे, इथे पुढे 3 लिहिणार आहे. आता गुणिले 3 केल्यावर 1329 येतं, वजाबाकी केल्यावर 271 येतो, अधिक 3 केल्यावर येतं 426. परत मला इथे आकडा असा शोधायचा आहे की इथे डबल 0 घेणार आहे मी. इथे साधारण 400 आहे, म्हणजे 4000 येईल आकडा लिहिल्यानंतर, आणि इथे 27,000 येईल. हे 4,000 आणि 27,000 साधारण 6चा भाग लागेल. अंदाजे करून बघायचा, 7चा लावून बघायचा
7चा लावल्यावर जास्त पुढे जात असेल तर 6चा लावायचा, नाही तर 7चा लावायचा. 6चा लावल्यावर इथे अधिक 6 येईल. त्याच्यानंतर तुमचं येईल 44 702 म्हणजे असं येईल. आणि इथे तुम्ही भाग कितीचा लावताय, 6चा लावताय, त्यामुळे तुमचं उत्तर येईल 26 796. परत तुम्ही वजाबाकी केली येईल 304 येईल. अजून तुम्हाला समजा जर एखाद्या डेसिमल पर्यंत पुढे उत्तर हवं असेल तर अजून 0 घ्या. आता इथे 0 घेतला तर काय होईल बघा, इथे आलं 44,000 आणि इथे आलं 30,000. इथे जरा बरं झालं आपण घेतलं अजून पुढे. म्हणजे भाग लागणार आहे का, कधीच लागणार नाही, कारण ह्याच्यावर मी एक अजून हे लिहिणारच आहे. म्हणजे सॉरी, म्हणजे 0 1 लिहिला तरी हे काय होईल 44,000 आणि हे 30,000, म्हणजे भागच लागणार नाही. त्यामुळे 1चा भाग लावून आपल्याला चालणार नाही, म्हणून आपण तो 0चा भाग लावणार आहोत. अर्थात 0चा भाग लावणार आहोत, त्यामुळे पुढे काहीच येणार नाहीये. पण अजून एकदा तुम्ही डबल 0 पुढची पेअर घ्यायला लागेल. म्हणजे आपण 1 पेअर 2 पेअर 3 पेअर 4थी पेअर घेतली, म्हणजे आपल्याला पेअर वाढवायला लागेल पुढे. आणि हे आता 44,000 0 मिळवून त्याचा काय फायदा नाही. त्यामुळे ह्याच्यावर आता पुढे आपल्याला आकडा शोधायचा आहे. तर तो 6चा आकडा म्हणजे मी कॅल्क्युलेशन थोडं केलंय, तर 6चा भाग लागेल. आणि इथून असं तुम्ही कितीही पुढे पुढे जाऊ शकता. √5 ची व्हॅल्यू आपल्याला काय लिहिता येईल, 2.23606. म्हणजे हे तुमची लक्षात येईल की ह्याचा हा जो पॅटर्न आहे हा कधी न संपणारा पॅटर्न आहे किंवा रिपीटेड नसणारा पॅटर्न आहे. अशा पद्धतीने तुम्ही फक्त काय आहे, तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करून बघायला लागेल. ही जी टेक्निक त्याचं आहे तेवढं लक्षात ठेवा. जेवढा भाग लावतो तेवढं मिळवायचा, आकडा लिहायचा. आकडा लिहून झाल्यावर त्याच्या पुढे आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, 42 अधिक 2 मधलं एक काहीतरी लिहायचं राहिले. तुमच्या लक्षात आलं असेल. हा, मला असं वाटतं की आपल्याला कळलं असेल की हे कसं करायचं असतं. ते याच पद्धतीने आपल्याला उत्तरं लक्षात येईल. मी थोडंसं करेक्शन केलंय. 2 अधिक 2 4, त्याच्यावर परत 2चा भाग लावला, हा आपला 2चा भाग, त्याला 2चा भाग लावला म्हणून अधिक 2 म्हणजे 44 आले. परत 3चा भाग लावला म्हणून अधिक 3 म्हणजे 44 म्हणजे 446 आलं. परत 6चा भाग लावला म्हणून 6, परत अधिक 6 केले 44, मग परत 0चा भाग लावला आणि परत 6चा भाग लावला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही कॅल्क्युलेशन करू शकता. आता तुमच्या पुस्तकामध्ये असा कुठला नंबर आहे की जो, म्हणजे हे तर सगळे नंबर इरॅशनल नंबर आहेतच, √2 √3 √5 वगैरे. तर तुमच्या नेहमीच्या वापरातला एक नंबर आहे विच इज कॉल्ड नंबर पाय, विच इज ॲक्च्युली द रेशो ऑफ सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. आता तुम्ही मला ही पायची व्हॅल्यू, हा रेशो जो दिसतो तर रेशो काय, म्हणजे हा रॅशनल नंबर सारखं झालं, म्हणजे आपल्याला पाय रॅशनल नंबर वाटेल. पण ऍक्च्युअली तशी स्थिती नाही. तुम्हाला सर्कम्फरन्स आणि डायमीटर जर मोजता आले, एखादा सर्कल घेतला आपण, सर्कम्फरन्स मधला आणि डायमीटर मधला, आणि पायची किंमत काढली, तर वेगवेगळ्या पद्धतीने जर किमती काढत गेला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल घेऊन त्रिज्येची किंवा व्यासाची, तर ती व्हॅल्यू एक्झॅक्टली प्रत्येक वेळी सारखी येतेच असं नाही. तुमच्या पुस्तकामध्ये 1-2 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, पेज नंबर 23 आणि पेज नंबर 24 वरती. आणि 2.1 आणि 2.2 हे एक्सरसाइज तुम्हाला सोडवायला, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी पण सोडवायच्या आहेत. आणि ऍक्टिव्हिटी सोडवायची म्हणजे काय, तर एक सर्कल काढायचं, या सर्कलवर असा दोरा ठेवायचा, दोरा मोजून तुम्हाला सर्कम्फरन्स मोजता येईल. आणि मग त्याचा ऍक्च्युअली डायमीटर पण तुम्ही सर्कल काढल्यावर मोजता येईल. त्यांचा भागाकार करून पायची किंमत काढायची. आपण पायची किंमत 22/7 घेतो किंवा 3.14, काही वेळा 3.142 असं का घेतो, कारण ह्याची एक्झॅक्टली आपल्याला व्हॅल्यू माहितीच नाही. बिकॉज दिस नंबर पाय विच इज द रेशो ऑफ सर्कम्फरन्स टू डायमीटर इज नॉट ए रॅशनल नंबर, ऍक्च्युअली इट इज इररॅशनल नंबर. तुम्ही त्या पुस्तकात दिलेल्या ऍक्टिव्हिटीज करून बघा. बाकीचा भाग आपण नंतर बघू.